नमस्कार मैत्रिणींनो, हा आमचा दुसरा व्लॉग आहे. पहिल्या व्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिले आणि खूप चांगला सपोर्ट केला, त्याबद्दल खूप आभारी आहोत आम्ही. मैत्रिणींनो, तुमचे आमच्या आजच्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा, या चॅनलमध्ये खरंच खूप स्वागत आहे तुमचे. आज मुलींना स्कूलला जायला उशीर होईल म्हणून कामे पटपट आवरत आहोत, कारण की काल मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्ही काल दुसरा व्लॉग होता तो टाकला नव्हता. मोबाईल रिपेअर झाला आहे, तर बनवून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही फरशी पुसणार आहोत, कारण की आम्ही मॉबने वगैरे फरशी पुसत नाहीत. छोट्याशा 2 मुली आहेत छोट्या छोट्या, तर त्यामुळे मग मॉबने वगैरे पुसलं तर व्यवस्थित पुसलं जात नाही, म्हणून मग आता पाणी वगैरे घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीठ, गोमूत्र, हळद वगैरे मिक्स करून आम्ही अशा प्रकारे फरशी पुसतो. तुम्ही कसा पुसतात ते नक्की कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. अशा प्रकारे आम्ही आज गुरुवार पण आहे, दर गुरुवारी आम्ही उंबरठा लेपन करत असतो. तर सर्व काही पुसून वगैरे पण झालेलं आहे, सर्व काही पुसलं आहे आणि सकाळी सकाळी पाहू शकताय काय चालू आहे, तर तारक मंत्र चालू आहे. तर आम्ही आता वगैरे पुसून झाले आहे आणि आता पटकन मुलींचा टिफिन करून द्यायचा आहे. 7:30ला त्यांची गाडी येते, तर टिफिनची वगैरे तयारी करतो. नंतर देवपूजा वगैरे करणार आहोत. अगोदर मुलींना स्कूलसाठी तयार करतो. पाहू शकतायत मी आता पोळ्यांसाठी तवा ठेवलेला आहे. ताई गवारीच्या शेंगाची भाजी करत आहेत मुलींसाठी वगैरे आणि मी पोळ्या करते. अशा प्रकारे हे स्वयंपाक म्हणजे सकाळचा टिफिनचा चालू आहे आमचं पटपट वगैरे. आणि छोट्या दोघी पण झोपलेल्या आहेत, त्या 1-1.5 वर्षाच्या आहेत, दोघी पण बरोबरीच्याच आहेत आमच्या मुली. तर त्या झोपल्या आहेत, त्याच्यामुळे पटपट ह्यांचा टिफिन आवरून त्यांना केस वगैरे बांधून त्यांना पाठवायचं असतं, म्हणून मग पटकन सकाळी आवरत होत आम्ही. बारके बाळ उठल्यानंतर खूप त्रास देतात, काहीच करून देत नाहीत, त्याच्यामुळे पटकन करावं लागतं. आणि या 4 पोळ्या वगैरे त्यांना करून द्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर आम्ही ते एक्स्ट्राच कणिक भिजवतो 2 पोळ्यांची 3 पोळ्यांची वगैरे, मग नंतर पोळ्या वगैरे करण्यासाठी. अशा प्रकारे आम्ही आज यांचा टिफिन बनवत आहोत. अशा प्रकारे पोळ्या वगैरे होतच आल्या. त्यांना बस आली आज पटकन, त्यांचं आवरलं नव्हतं. पटकन त्यांना नाश्ता वगैरे पोहे दिले, पटकन टिफिन भरला. टिफिन भरलेला व्हिडिओ नाही काढता आला, तर बस आली आहे आणि त्या अजून खाली उतरलेल्या नाही आहेत. तर मावशी म्हणत आहेत येत आहेत की नाही, येत आहेत की नाही. त्यांना सांगितलं येत आहेत वगैरे. तर बस येऊन आज खूप लेट झालं आम्हाला उठायला, काम वगैरे आवरायला. मुली पटकन गेल्या. अशा प्रकारे आज त्यांना खूपच लेट झालं होतं. त्यांना नाश्त्याला पोहे वगैरे दिले होते आणि भाजी पोळी आम्ही कंपल्सरी त्यांना टिफिनला स्कूलमध्ये देत असतो. फूड वगैरे आमच्या इथे अलाउड नाही आहे. त्या गेल्यानंतर आम्हाला दोघींना 2 भाकरी करायच्या होत्या. पाहिल्यानंतर पीठ पण थोडंच होतं. मग म्हटलं जाऊ द्या 2 भाकरी करते छोट्या-छोट्या वगैरे आणि परत मुली उठतील. मग परत देवपूजा राहिली आहे, उंबरठा लेपन करायचं आहे. मग पटकन 2 भाकरी केल्या. भाकरी केल्यानंतर, कारण 2च भाकरी होणार होत्या, म्हणून मला माहिती होतं. मग म्हटलं जाऊ द्या 2च भाकरी करते आणि भाजी वगैरे बनवलेलीच होती. मग पोळ्या पण एक्स्ट्रा थोडी कणिक भिजवली होती म्हणून त्याच्यामध्येच पोळ्या वगैरे पण करून घेतल्या. मग भाकरी म्हटलं करते. भाकरी वगैरे झाल्या, पटकन किचन वटा वगैरे आवरून ठेवला. एकीकडे भाकरी केल्या आणि पटकन आवरून वगैरे घेतलं. मुली वगैरे ज्वारीचे भाकरी वगैरे खात नाहीत, त्यांना काही सवयच नाही. किती पण म्हटलं खा खा तर त्या कधीच खात नाहीत. ज्वारीची भाकरी खूप पौष्टिक वगैरे राहते, त्यामुळे आम्ही दोघी मोस्ट ऑफ वेळेस पटकन काही करायचं म्हटलं की ज्वारीची भाकरी वगैरेच करत असतो. पटकन किचन वगैरे आवरलं, एक भाकरी भाजली, मग मी तोपर्यंत किचन वगैरे आवरलं आणि ही पाहू शकतायत ही भाकरी अशा प्रकारे झाली. आज छोटीच केली, कारण की पीठ थोडंच होतं आणि 2 भाकरी बनवायच्या होत्या. मग त्याच्यानंतर दुसरी भाकरी टाकली, तोपर्यंत म्हटलं हे सर्व आवरून ठेवता येईल. मग ते आवरत बसले. त्याच्यानंतर उंबरठा लेपन करायचे होते म्हणून
उंबरठालेपणची तयारी केली. त्याच्यामध्ये गोमूत्र, त्याबरोबर गंगाजल, अष्टगंध वगैरे हे टाकलं आणि अशा प्रकारे तयार केलं आणि उंबरठाले पण केले, पुसून वगैरे उंबरा वगैरे. अशा प्रकारे जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून आम्हाला सपोर्ट करा. तर थँक्यू.